तर आता आम्ही आलेलो आहे वैभवच्या हॉस्पिटलला आणि आता इतकं छान वातावरण आहे. मागच्या वेळेस नाही खूप पाऊस होता, फिरताच नाही आलं. तर आता मस्त फिरतो आणि बघतो अजून काय. तर हे गुलाबी पेरूचं झाड आहे, गुलाबी जो मधून निघून त्या पेरूचं झाड आहे. तर इतकी मस्त मस्त पेरू आहे. म्हटलं माझं उपवास आहे तर म्हटलं एक तोडावं. ते एक मला छान दिसला पेरू. तर इथे आम्ही गार्डनमध्ये आलो यांच्या हॉस्पिटलच्या. तर इथे साळुंकीचं पिल्लू मेलेलं आहे, म्हणजे मोठंच पिल्लू आहे. हो ना, आपण पुरून देऊ. हा तर असे कवळे कवळे पाणी करते. तर अजून वरती आहे बघू, मध्ये पण मधले तोडून घेते कवळे खूप छान. हा हे सगळे कवळे आहे. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनल खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथे मी आवडलेलं आहे आणि आज चाललेलो आहे आम्ही वैभवच्या हॉस्पिटलला. आज तिथेच राहणार आहे. चला आता निघू. तर आता आम्ही चाललोय वैभवच्या हॉस्पिटलकडे आणि ना किती ग्रीनरी बघू शकता. आणि ऊन पडलेलं आहे. नाहीतर आम्ही मागच्या वेळेस गेलेलो, इतका पाऊस तर काही फिरता पण नाही आलं, काहीच नाही, बाहेर निघता नाही आलं हॉस्पिटलच्या. तर आता आज मस्त फिरू, मस्त पेरू वगैरे तोडू. तर गुलाबी पेरू आहे, तुम्हाला माहितीच आहे, मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं मी सकाळी. तर आम्ही नेहमी जातो कारण आम्हाला खूप आवडतं वैभवच्या हॉस्पिटलला. कारण तिथे इतके छान वाटतं ना, वेगळीच असं म्हणजे भारी वाटतं, एकदम छान नेचरमध्ये गेल्यासारखं वाटतं. आणि असं हॉस्पिटलचं फिलिंग येतच नाही तिथे गेल्यावर. मुलांना पण इतकं छान वाटतं. तिथे बटरफ्लाईज इतक्या फिरतात ना, फुलं आहे, फळं आहे, खूप झाडं आहे, मस्त शोचे झाडं आहेत आणि छान परिसर आहे, गर्दी नाही, एकदम शांतता आहे. हॉस्पिटलच्या मागे मस्त मोठे मोठे डोंगर आहे, खूप मोठे डोंगर, उंच डोंगर आहे, मस्त धबधबे वाहतात, इतकं सुंदर वाटतं ना. तर मग आम्ही नेहमी जातो. आणि तिथे कसं पेशंट येतात आणि एकदम क्लिनिंग असतं, खूप क्लिनिंग असतं तिथे. सकाळी 1 वाजेपर्यंत पेशंट्स म्हणजे असतात तिथे. त्याच्यानंतर मग 1-2 असतात ऍडमिट, जे डिलिव्हरी झालेले वगैरे ते असतात. पण त्यांना मी डिस्टर्ब वगैरे न करता मी बाहेर थोडं फिरतो आम्ही. आता आम्ही आलेलो आहे वैभवच्या हॉस्पिटलला आणि आता इतकं छान वातावरण आहे. मागच्या वेळेस नाही खूप पाऊस होता, फिरताच नाही आलं. तर आता मस्त फिरतो आणि बघतो अजून काय काय. स्पायडर्स पण आहे बरं का, थोडंसं. चला तिकडे जाऊ आपण त्या साईडला. चला चला. आता ना खूप कोरडं आहे, नाही तर इथून सगळं पाणी वाहत होतं त्या साईडला. बघत होतो ना ते डोंगर दाखवतो. फुलं किती छान आले कर्दळीचे, बघू शकता इथे. मस्त आहे ना. पण इकडे काय नेल कर्दळीचे फुलं आहे, कर्दळीची. झाड किती मोठे होऊन गेले, किती छोटे होते ना आपण आलो तेव्हा. तर तो डोंगर आहे मागचा, जिथे ते धबधबे वाहत होते, आता नाही आहे धबधबे, कारण आता ऊन पडायला लागलं आणि पाऊस गेला आहे. तर असं वातावरण दिसतंय मस्त छान. तर चला अजून तुम्हाला नाटक पुढचं दाखवते मी. तर बघू शकता अशी ग्रीनरी दिसते मस्त. आणि जे गुलाबी पेरू आहे ना, तर ते बघू शकता खाली केलेलं आहे झाड. हे गुलाबी पेरूचं झाड आहे इथून. आणि त्याला असे पेरू पा कच्चे थोडेसे इथे. इथे आहे. तर हा गुलाबी पेरू मागच्या वेळेस दाखवला होता तुम्हाला. असं खूप छान वातावरण, एकदम मस्त ग्रीनरी. तर असा एरिया दिसतोय मस्त. आणि आवळकंठीचं पण झाड आहे ना, मी पहिल्यांदा आवळकंठ बघितलं तिथे लागलेलं, तुम्हाला पण दाखवत त्या साईडचं, त्या साईडचे झाडं. खूप भारी वाटतंय ना विहार. आणि उद्या मस्त फिशिंगचा प्लॅन ठरणार आहे, कारण पाऊस नाही आहे ना, गेला आहे. तर बघू आता तसं तुमच्यासोबत शेअर करेल पुढचा ब्लॉग. तर हा तर ब्लॉग मी वैभवच्या हॉस्पिटलमध्ये आली तो ब्लॉग शूट करते. आणि तुम्ही बघितलंच याच्यापूर्वी, तुम्हाला दाखवले हॉस्पिटल पूर्ण. पण बाहेरचा एरिया आम्हाला इतका आवडतो ना, मग आम्हाला खूप करमून जातं इथे. तर चला, ह्या ठिकाणी बघू शकतो इतका गवतीच्या आहे, गवतीच्या बाकीची मेडिसिन प्लांट वगैरे सगळं आहे इथे. आळूचे पानं, असं खूप काय काय फळांचे झाडं वगैरे सगळे इथे आहे. चला. आवळकंठी कुठे आहे बघ. तर इथे याचं झाड आहे शेवग्याच्या शेंगाचं.
ये मला बटरफ्लाय बटरफ्लायला पेशंट आहे खूप हॉस्पिटलमध्ये. हे प्लांट किती मस्त आहे, एकदम रेड रेड आहे बघू शकता. तिथं झाड त्या दिवशी मी खूप बघितले देऊन, आता तोडलेले आहे वाटतं. एक पण नाही. मला तुझ्या याच्यातला बघावं लागेल मग कसे दिसतात लोकांचे. तर इथे बघू शकता झाडा स्टार फ्रूट सारखेच असे फळ आहे, पण हे स्टार फ्रूट नाही आहे, वेगळंच आहे कसलं काय माहिती. तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा मला. हां स्टार फ्रूट सारखे दिसत ना, बघू शकता. यारा तुला मजा येते. तर हे आहे ना शेवग्याची शेंगाची पानं, जे हे आपण बघतो त्याचे पराठे पण इतके छान होता. मी घेऊन जाणार आहे आता, उद्या जाताना घेईल, तोडेल मी एकदम कवळे कवळे जे असे असतात ना असे तोडेल. कवळे कवळे पानं छान लागतं ना पराठे बिहान. शेवग्याची शेंगाची पानं. तर तिकडून फिरून आलो. आवळकंठीचं झाड आहे, पण त्याला ना आवळकंठी वाटत तोडून घेतल्या. इतकी झाडं आहे ना, वडाचं सुद्धा झाड आहे, शेवग्याच्या शेंगांची झाडं आहे, आंब्याचं झाड आहे, नंतर आपले कोणते अजून भरपूर जांभूळ आहे. तर इथे आम्ही एक बटरफ्लाय बघितले, एकदम ना कागदासारखी आहे व्हाईट. ते बघू शकता इथे, हळूच करून दाखवते. कुठे गेली? त्याला अशी बटरफ्लाय बघू शकता इथे ना, कागदासारखी ना. हां कट. तर असे ना इथं आल्यावर इतके छान छान म्हणजे बघायला भेटतात बटरफ्लाय वगैरे. आणि विहान केरला तेच खूप आवडतं. तर तेच मी तुम्हाला दाखवलं नाही. इथे चेरीचं झाड आहे, त्याला ग्रीन चेरी आहे, अजून लाल चेरी नाही आहे. लाल चेरी असते तुम्ही तोडून दाखवली असती. तर त्याच्यामुळे आम्हाला इथे आवडतं. आणि विहानला खूप स्पेशल, त्यांना खूप आवडतं. आणि मस्त डबा करून आणलेला आहे आज. तर संध्याकाळी बघू जेवणाचं कुठे जायचं. आणि माझा उपवास आहे. विहान आणि वैभवपुरता मस्त भेंडीची भाजी पोळ्या केलेल्या आहे. तर अशी झाडं, त्या साईडची झाडं दाखवतेच तुम्हाला. खूप सुंदर दिसते ना, तुम्ही आजूबाजू बघू शकता, पूर्ण ग्रीनरी आहे, पूर्ण अशी ग्रीनरी आहे. एकदम भारी वाटतं. तर चला आता आपण तिकडे जाऊ. इकडे छान वाटतं ना जायला मस्त. आणि ह्या साईडला ना सगळे फळांचे झाडं लावलेले आहे, पूर्ण फळं आहे. आणि ज्या केळीवर घेऊन आल्या होत्या ना, त्या केळी तिथूनच आणल्या होत्या मस्त. आणि हा आंब्याचं झाड आहे, कलमी आंब्याचं. आणि लिंबू वगैरे त्याचे पण झाड आहे मध्ये खूप. आणि ते झाड तर मला एक खूप आवडलं. आणि केळी पण आता खाली लोंबले आहे, मोठ्या केळी आहे, तुम्हाला दाखवते. तर तुम्हाला मी केळी दाखवते ज्यावेळी घेऊन आणलं होतं ना त्या केळी. त्या आता पिकतीलच. कशी होते गवत नको नाही याला. तर इथे बघू शकता केळी. तर ह्याच वजन आणल्या होत्या, पण त्या खूप मोठ्या झाल्या होत्या, अशा मोठ्या झाल्या होत्या. झूम करून दाखवू ना. तर अशा ह्याच केळीच्या केळी होत्या त्या, पण ते तुटून गेले बहुतेक. आता ह्या काय माहिती मोठे होता पण नाही. तर चला आता बोलते नंतर. तर हे गुलाबी पेरूचं झाड आहे, गुलाबी जो मधून निघून त्या पेरूचं झाड आहे. तर इतकी मस्त मस्त पेरू आहे. आणि म्हटलं माझं उपवास आहे, तर म्हटलं तोडावं. ते एक मला छान दिसला पेरू, तर बघू शकता तोडला आहे. आता मध्ये बघ तुम्हाला दाखवते गुलाबी कसा निघतो मस्त. बघू शकता कच्चा आहे म्हणून. आणि थोडासा बेबी पिंक आहे, आणि एकदम गुलाबी होऊन जातो. बेबी पिंक मस्त छान वाटतं. आणि सगळे झाड ना ऑर्गॅनिक आहे, त्याला काहीच खत नाही, काहीच नाही. तर चला बोलते नंतर. तसा गुलाबी निघतोय पेरू मध्ये, मस्त आहे, गोड आहे एकदम. इथे बेंच आहे, बेंचवर बसली आहे. मागचा व्ह्यू बघू शकता, पूर्ण झाडांचा आहे. थोड्या वेळ बसते आणि मग मध्ये जाऊ.
आता इथे रूममध्ये आलेलो आहे आणि रूमच्या बाहेरचं बघू शकता कसं ऊन, या साईडला पण कसं वातावरण झालेलं आहे. हो ना कियारा, थोडासा आराम करतो थोडंसं आणि नंतर बोलते तुमच्याशी. चला. तर इथे आम्ही हॉस्पिटलच्या थोडंसं बाहेर चाललेलो आहे. तर इतका छान एरिया आहे, तुम्हाला दाखवते. आणि थोडंसंच एकदम अंतरावर चहाचं आहे कॉर्नर, तिथे चहा पिऊन आणि लगेच हॉस्पिटलला जाणार. तर विहान कियारा हॉस्पिटललाच आहे. तर इथला व्ह्यू बघू शकता, इतका सुंदर आहे ना बापरे. आणि मला तर खूपच आवडतो. आणि ते ढग वगैरे इतके छान दिसत होते. सूर्यास्त झालेला होता, तर इतकं सुंदर दिसत होतं ना. तर खरंच असं म्हणजे म्हणून मी एकदम हे क्षण असे कॅप्चर करून घेतले आणि तुम्हाला पण दाखवले. आणि ते आयुष्यभर असणार माझ्यासोबतच यूट्यूबच्या मार्फत. तर बघू शकता इतकं सुंदर वाटतंय ना. तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला कमेंट करून सांगा. तर चला. संध्याकाळीचे 6 वाजले, 6-5:30 वाजले ना. तर चहा प्यायला आलेलो इथे. मस्त चहा करतात गवती चहा. तर इथे मस्त आमचा चहा आलेला आहे. आणि विहान कियारा मस्त खेळत आहे तिथे हॉस्पिटलला. चहा मस्त आहे. तर इथे आम्ही गार्डनमध्ये आलो यांच्या हॉस्पिटलच्या. तर इथे साळुंकीचं पिल्लू मेलेलं आहे, म्हणजे मोठंच पिल्लू आहे. हो ना, आपण पुरून देऊ. हा नाही पुरायचं, मग काय करू, तुला खेळ. मेलं ते गेलं बिचारा ग, वरतून पडला असेल ते इथं. हे स्टार्ट होते का हो? वेगळे आपण माती तिथे ठेवून द्या. आलो का आपण तेव्हा आधी पुरून. इथे इथे ठेव झाडात, इथे तिकड्या इथे वरती ठेव, म्हणजे मुंग्या चावणार नाही त्याला. इथे असं हा, इथे राहू दे. तिकडे आणू का? घे तिकडे बिचारो. इथल्या गार्डन ह्या रूम मध्ये आम्ही तिथे राहतो. आणि इकडचं गार्डन इथे मस्त आम्ही ना याच्यात चहा पिल्ला आहे केटलमध्ये छानपैकी, जी क्रोमामधून घेतली होती. हा व्हिडिओ पण आहे मागचा, आम्ही क्रोमामधून ही केटल घेतली होती. खूप छान आहे, त्याच्यात कॉफी चहा वगैरे करायला. आणि इथे आमचा चहा बघू शकता, मस्त गवती चहा बाहेरचा, हॉस्पिटलच्या बाहेरचा गवती चहा आणून मस्त छान चहा केलेला आहे. बघू शकता एकदम कोरा काळा चहा म्हणतात त्याला, ब्लॅक टी. इतकंच छान झालेला आहे ना. मी कधी कोरा चहा पित नाही, दुधाचाच पिते, पण मग खूप भारी झालेला आहे. गवती चहा टाकून छानच झालेला आहे एकदम. आणि इथे 4 कप, कारण छोटे छोटे आहे ना म्हणून मग हे 2 मला, 2 वैभवसाठी. तर इथे मस्त मी आता मस्त एन्जॉय करते. आणि विहान कियारा बाहेर गेले खेळायला. बाहेर खूप छान ऊन पडलेलं आहे. थोड्या वेळाने तुम्हाला मी दाखवतेच बाहेरचं वातावरण. खूप भारी चहा झालेला आहे, तुम्ही पण या. तर आता मी तुम्ही बघितलं चहा घेतला मस्त. आणि इथे काय आलेले काय माहिती, हे फळं कसले मला नक्की सांगा, तुम्हाला जर माहिती असेल तर. कसलं झाड आहे हे? तर म्हटलं ना याची पानं तोडू, काय म्हणतात आपल्या शेवग्याचे पानं, कोवळे पानं. तर त्याचे पराठे वगैरे खूप छान होतात. तर म्हटलं ते तोडून घेऊ आज. चला, बाहेरचं वातावरण इतकं छान आहे, इतकं पक्ष्यांचा आवाज येतो ना. आणि थोड्या वेळाने निघायचं पण आहे, पुढचा व्लॉग येईलच तुम्हाला. मस्त आम्ही जाणार त्र्यंबककडे, ते पण आपलं भाज्या घ्यायला. वेगळ्या भाज्या आल्या असतील तर ह्यावेळेस बघू आता. इथे बघू शकतो शेवग्याचं पानं आहे, अशी कवळी घेते. कवळे पाणी अजून मधली आहे, बघू मध्ये पण मधले तोडून घेते कवळे खूप छान. हां, हे सगळे कवळे आहे. तर खूप आयुर्वेदिक आणि एकदम पौष्टिक असतात. मी तुम्हाला सांगेलच त्याचे गुणधर्म.
तर कवळेच घेते कारण खूप ना कडू असतं ते दुसरे, ते पण खूप उपयोगी असते मोरिंगा टी करायला वगैरे. कवळे घेतलेले आहे अजून. तर एवढे घेते बस एक जोडी कवळे पानं. अजून तिकडे एक झाड आहे बघू तिकडे असते तर एकदम कवळे कवळे पानं घेतलेले आहे आपल्या शेवग्याची पानं पराठ्यांसाठी. खूप छान पराठे केले होते इथल्या सिस्टरने, तिथे राहतात त्या. तर मस्त पराठे वगैरे करेल आणि तुम्हाला पण दाखवेल मी कशी करते. थालीपीठ म्हणतात त्याला, थालीपीठ करेल. आणि एवढे घेतलेले एवढे बस झाले. आणि कवळेच घेतले, जास्त कडू लागत नाही कारण ते जास्त दुसरे कडू लागतील मग मुलं कसे खात नाही. आणि मी पावडरसुद्धा करून ठेवलेली आहे, ज्या मोठ्या पाण्याची पावडर केलेली आहे आपली ग्रीन टीसाठी, ते पराठ्यांसाठी. चला. आणि विहारला अशी स्कूटर आणली होती मस्त खेळत होतो. तर चला आता आवरते, रेडी होते. तर इथे व्हाईट जास्वंद इतकी सुंदर आहे बघू शकता. तर इथेच काल ते याचं पिल्लू मेलं होतं काय म्हणतात साळुंकीचं. तर काल काही शूट करता नाही आलं आणि आम्ही पुरून दिलं तिकडे त्या झाडांमध्ये एका. तर तेच आल्यानंतर काही शूट केलंच नाही, दाखवलंच नाही. तर त्याला पुरून दिलेलं आहे. हो ना कियारा? तिथे एक शेवग्याचं झाड आहे पण ते खूप उंच आहे. तर एवढे बस झाले. ते इकडचा एरिया आहे हा. तुम्हाला मागचा एरिया दाखवते. चला. तर मागचा एरिया असा आहे बघू शकता. हां वा किती छान लव्हेंडर कलर आहे. तर मागचा असा एरिया आहे डोंगरचा आणि पूर्ण क्लीन केलेलं आहे आता हे. आणि गुलाबाची फुलं तर इतकी सुंदर आले ना, तुम्हाला दाखवते. तर बघू शकता इतके भारी आले, इतका सुंदर वास येतो ना. वाव. त्यात मधमाशी सुद्धा आहे एक, रस पिताय मस्त. तसं एरिया आहे. मागे पण आवळकंठीचं झाड आहे एक. इथे जास्वंदीचं झाड आहे. इथे सुद्धा गुलाबाचं मस्त झाड आहे, त्याला फुल आले मस्त छान. तर असा होता माझा पूर्ण व्लॉग. कसा वाटला ते नक्की सांगा. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा व्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर तेच आजचा व्लॉग इथेच एंड करते. आणि आय होप तुम्हाला पूर्ण व्लॉग बघायला आवडला असेल. नक्की मला कमेंट करून सांगा की कसा होता हा व्लॉग छोटासा. तर जे मी शेवग्याचे पानं घेतलेले आहे ना, त्याचे लवकरच मी पराठे रेसिपी करून दाखवेल. तर तेच चला आता मी व्हिडिओ इथे एंड करते. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.